नमस्कार मंडळी, एक्सप्लोरिंग फ्लेवर बाय महेशवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम रिच, क्रीमी आणि ढाबा स्टाईल दाल मखनी. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन काही शिकायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. स्टेप बाय स्टेप रेसिपी बनवूया. सर्वप्रथम पाव किलो उडीद डाळ, 100 ग्राम राजमा आणि 100 ग्राम चना डाळ घ्या. ही डाळ मस्त 12 तास पाण्यात भिजून ठेवा, म्हणजे ती व्यवस्थित शिजेल. भिजवलेली डाळ छान धुवून घ्या आणि पाणी काढून टाका. त्यानंतर एक कुकर घ्या. यात डाळ टाका आणि त्याच्या दुप्पट पाणी घाला. त्यानंतर 1 टेबलस्पून मीठ घाला. 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी आणि अर्धा टेबलस्पून हळद घाला. गॅस ऑन करा आणि कुकरला किमान 8 शिट्या द्या. डाळ छान मऊ होईपर्यंत. शिट्या झाल्यावर कुकर थंड होऊ द्या. मग डाळ हलक्या हाताने मॅश करून घ्या. आता एक पॅन घ्या. त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करा आणि त्यात 2 मोठे बटरचे तुकडे टाका. दोन टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालून चांगलं परतून घ्या. त्यानंतर 1 टेबलस्पून काश्मीरी रेड चिली पावडर रंगासाठी घाला. यानंतर 3 टमाट्यांची प्युरी घाला आणि मिश्रण तेल सुटेपर्यंत शिजवा. मॅश केलेली शिजवलेली डाळ टाका आणि व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर 1 टेबलस्पून गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घाला. त्यानंतर अर्धा कप फ्रेश क्रीम टाका, म्हणजे दाल मखनी एकदम मस्त क्रीमी लागेल. शेवटी 2-3 तुकडे बटरचे टाका आणि 5 मिनिट मंद गॅसवर शिजवा. त्यानंतर 1 टेबलस्पून मेथीच्या पानांचा बुकटी टाका, त्यामुळे स्वाद दुप्पट होईल. तर मंडळी, तयार आहे आपली झणझणीत आणि क्रीमी दाल मखनी. गरमागरम नान, रोटी किंवा भातासोबत याचा आनंद घ्या. ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा.